चेन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील तिघांना अटक। दागिने दुचाकीसह 10 लाखाचा मुद्देमाल जप्त। चेन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं असून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अक्षय महादेव माने वय 26 राहणार वलवण, साहिल कुंडलिक चव्हाण वय 21, सचिन विठ्ठल माने वय 23, दोघेही राहणार घरनिकी तालुका आटपाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अधिक माहिती अशी की जिल्ह्यात झालेले चेन स्नॅचिंग चोरीचे गुन्हे उघडकीस आणून संशयितांना अटक करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांना दिल्या होत्या। त्यानुसार त्यांचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होतं। त्यावेळी पथकातील उदय साळुंखे यांना तिघेजण नंबर नसलेली दुचाकी घेऊन चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विट्यातील बळवंत महाविद्यालय रस्ता परिसरात थांबल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने तिथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची तपासणी केल्यानंतर अक्षय माने यांच्या पॅन्टच्या खिशात दागिने सापडले। त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य 2 साथीदारांच्या मदतीनं भूड येथील एका वृद्धाकडील चेन जबरदस्तीनं चोरून घेतल्याची, तसेच लंगरे मादळमुठ्ठी रस्त्यावर दुचाकीवरील एकाला धक्का देऊन त्याच्याकडील दागिने, तसेच करगणी तालुका आटपाडी येथील एका घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तिघांनाही अटक करून विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, उदय साळुंखे, संजय पाटील, हनुमंत लोहार, शिवाजी सिंद, प्रमोद साखरपे, कॅप्टन गुंडवाडे, अभिजित ठाणेकर, सुशांत चिले, सुनील जाधव यांच्या पथकाने कारवाई केली। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।